हॅलो मित्रांनो, नमस्कार. आता आम्ही उभे चंद्रपूर मध्ये, उभे नाही आम्ही चालतोय. चंद्रपूर मध्ये आलोय. आता चंद्रपूर मध्ये महाकाली देवीचं दर्शन घेतलं आणि ही माझी माग आहे बहीण आणि ही माझी बायको, सख्खी बायको. तर आम्ही आता चाललोय. इथं एक किल्ला आहे, किल्ल्याला पाहण्यासाठी चाललोय. हा किल्ला गौंड कालातील आहे. त्या कोणता तरी राजा होता. तिथे गेल्यावरच आपल्याला सगळी माहिती कळेल. तर आम्ही आता पैदल जा रहे हैं, इसलिए इधर ऊन भी लग रहा है बहुत. देख सकते किती आम्ही रस्त्याने चाललोय ह्या पुलावरून. आणि ही झरवळ नदी वाटतं, झरवळ का झरपट नदीच्या किनारी हा किल्ला आहे. तुम्ही पाहू शकता, झूम करून दाखवतो. हा किल्ल्यावर आम्ही जाणार आहे. तुम्हाला भेटूया मित्रांनो, किल्ल्यापाशी गेल्यावर परत चालू करतो. आता हात दुखायला लागलाय. अक्षरशः 2 किलोमीटर चालून आम्ही किल्ल्यापाशी पोहोचलोय. आता तुम्हीच दृश्य, किल्ल्यामध्ये एक महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे. हे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे, तुम्ही पाहू शकता. लाकडी दरवाजा आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी किल्ल्याची माहिती सांगतो. चंद्रपूर किल्ला, ज्याला चांदा किल्ला असेही म्हणतात, हा चंद्रपूर शहरातील अतिशय प्राचीन किल्ला आहे. तो इरई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ वसलेला आहे. हा किल्ला गोंड राजवंशातील राजा खांड्या बल्लाई शहा यांनी बांधला होता. या किल्ल्याची वैशिष्ट्ये अशी: किल्ल्याभोवती 15 ते 20 फूट उंच मजबूत तटबंदी आहे. किल्ल्याला मुख्य 4 दरवाजे आहेत: जटापुरा गेट, अचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बिनामा गेट. याशिवाय लहान खिडकी दरवाजे सुद्धा या किल्ल्याला आहेत. आता आम्ही आलोय, भुईकोट किल्ला आहे हा, डोंगरामध्ये नाहीये. पाहू शकता माझ्या मागे तुम्ही. तर माझी बायको कुठे इकडे. तर आम्ही या किल्ल्यावरती आलोय. तुम्ही पाहू शकता, गोंडकालीन हे बांधकाम दिसतंय आपल्याला सर्व. तुम्हाला जवळ दाखवून मी आता हे बांधकाम दाखवतो. आता ऊन तर एवढं लागायला लागलंय, पण आता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय म्हणल्यानंतर काहीतरी गोष्टी समजून घ्या. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन व्लॉग बिन आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, पुढच्या साईडला हे आम्ही सावलीत आलोय. हे संगमरवरामधील बांधकाम दिसतंय संपूर्ण. बघा कसं हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे सर्व बांधकाम. इथं गोंड काळातील एक राजा राहत होता. त्यांनी हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे. महाकालीचं टेम्पल आणि हे त्याच्यासाठी एक वाडा बनवलेला किल्ल्यासारखा. 14व्या का 15व्या शतकातलं हे बांधकाम आहे, अशी माहिती आता मलाच सांगितली आहे. त्यांनी वाचलं असेल गेटवरती, मी वाचलं नाही. तर मित्रांनो, सांगायची थांबलोय सावलीत आणि पोरगी फिरती उन्हात. ती बी कॅमेरा फिरवीत आली. आता नवीन ब्लॉगर झालोय आम्ही आजपासून. ह्या आमच्या धर्मपत्नी जयश्री आणि मी त्यांचा पती परमेश्वर कृष्णा. तर मित्रांनो, कसं काय, तुम्हाला बरं आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? मग काल पुण्यात काय काय गोष्टी घडल्या आम्हाला काय माहित नाहीत, कारण की आम्ही आज चंद्रपूरमध्ये आहोत. कमेंटमध्ये सांगा काय काय घडलं आणि काय काय नाही. मला नीट कॅमेरा पकडता येत नाहीये. कॅमेरा इकडे, मी इकडे बघतोय. इकडे कॅमेरा आणि मी इकडे बघतोय. चला, तुम्हाला फिरून थोडेसे किल्ल्याचे दर्शन करून करवते हे. तर मित्रांनो, परत एकदा आपण तुम्हाला हे मेन महल आहे, ज्याला आता लॉक लावलंय. तुम्ही पाहू शकता, हा भुईकोट किल्ला फार मोठा दिसतोय आणि चारी बाजून याला संरक्षण भिंती आहेत. जसं लग्न झाल्यावर माणसाला बायकोचं संरक्षण असतं, तसंच किल्ल्यालाही खूप संरक्षण दिलेलं आहे. तर ऊन बघा किती दिसतोय का, पाहू शकता मागच्या साईडला. हे सगळं किल्ला आणि मी एका विचित्र दिशेला आलोय. किल्ल्यावर काहीही गर्दी नाहीये आणि किल्ल्यावर काही गर्दी नसल्यामुळे किल्ल्यावर मी आणि फक्त मी आहे. हे बघा तुम्ही, मी सगळं तुम्हाला दाखवतो. असा हा भुईकोट किल्ला आहे. इथं काहीतरी कबर टाईप दिसतंय. जाऊ द्या, दुर्लक्ष करा. हे सगळं संरक्षण भिंती आणि हा किल्ला
खूपच पाहण्यासारखं आहे. चंद्रपूरला आलात, महाकाली देवीचं दर्शन घेतलं तर तिथून थोडंच 1 किलोमीटर लांब त्याच्या आधीच दिसतो किल्ला. असं वाटतं की जे महाकालीचं मंदिर आहे ते हेच आहे, पण हे महाकालीचं मंदिर नाहीये. महाकालीचं मंदिर पुढे आहे. आणि हा जो किल्ला आहे तो गौंड राजांनी बांधलेला होता. त्याच्या वास्तव्यासाठी काहीतरी प्राचीन स्टोरी आहे, जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, ती तुम्ही बघू शकता. बाकी मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी माझ्या बायकोला आणि माझ्या बहिणीला शोधतो, त्या कुठे गेल्यात बघायला लागेल मला. हरवल्या किल्ल्यामध्ये तर काय करायचं, परत शोधायला मलाच वेळ जाईल. हा माझा हात आहे आणि मी ह्याच्यावरून फिरवतोय. नक्षीकाम वगैरे भैया हा ना. तुम्ही ह्याच्यावर नक्षीकाम पाहू शकताय. तुम्हाला मी अजून नक्षीकाम दाखवतो, जे आताच्या जमान्यातल्या कॉलेजच्या मुला मुलींनी केलेलं आहे. हे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. इथे दिसतंय का नाही तुम्हाला माहित नाही, पण मला दिसतंय. पहा हे सगळं ह्या किल्ल्याचं बांधकाम, आणि तिकडे नको तिकडे वेगळंच काम चालू आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच, तुम्ही किल्ल्यावर येताय तर किल्ल्यावरची संस्कृती पहा, किल्ल्यावरचे काही पौराणिक वस्तू आहेत त्या पहा, किल्ल्यावर काय काय आहे ते पहा. ना की एक कोपरा धरून कुठंतरी गपचिप कुणाला दिसणार नाही असं नका बसू. हे खूप रॉंग आहे. तुम्ही एवढं लांब येताय आणि हे असलं काही आपल्याला. आता आपण जाऊयात एका अशा ठिकाणी, तिथं मी तुम्हाला आतमधलं नक्षीकाम दाखवतो. उन्हातानाचं फिरतोय खरं. मित्रांनो, खरंच लय ऊन लागतंय. सपोर्ट करायचा असेल तर तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला. हा आपल्या चॅनेलवरती पहिला व्लॉग असणार आहे, पहिला ना की दुसरा. पहिलाच व्लॉग आहे. आणि आतमध्ये पाहू शकताय गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मी सगळं नक्षीकाम दाखवतो. आपल्याला बहुत आगे चढना पडेगा. हे बघा, हे सगळं नक्षीकाम. ही नक्षी म्हणजे ही नक्षी जी दिसते ही रवीने नक्षी काढली. रवीने काढलेली नक्षी तुम्ही पाहिली म्हणजे असं पुरातत्व विभागाने जे लक्ष द्यायला पाहिजे अशी या किल्ल्याची जोपासना होत नाहीये. बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे, पण त्याची जोपासना तशी होत नाहीये. मित्रांनो, काही झालं तरी आपली संस्कृती आपल्यालाच पाळायला पाहिजे. आता बघा, ह्यो माणिक आणि अनुसया, आता अशी नक्षीकाम असतं का? अरे तुम्ही जे बांधलंय ते जपायचा प्रयत्न करा, त्याच्यावर वाढीव नक्षीकाम कायला करता? बरोबर आहे का नाही? तर जाऊ द्या, काय सांगायचंय. अशा प्रकारे हे गोल घुमट आहे. वरती मस्त आवाज घुमतोय. इथं बहुतेक प्राचीन मंदिर असावं. होय, बघा बघा बघा, इथं आवाज येतो कोणाचा तरी. कोण ओरडतंय बघा, म्हणजे काहीतरी इथं असू शकतोय. बघा, पळा पळा पळा, कुठून आवाज येतोय? अर, या भूताला वरच यायला ही ना. तिकडून जागा आहे. अरे देवा, घाबरायचं असं काही कारण नाहीये, कारण की इथं तुम्ही पाहू शकता हे भूतबीत कोणी नसून आपल्या घरचंच भूत आहे. येस, तुला जसं यायचं तसं. तिकडून एक दगड आहे तिकडल्या साईडने. पाहू शकता हा किल्ला. आणि ही भूतावणी वरडणारी माझी बायको. गो, माझा पाय मुरगाळला असता. हे पाहू शकता खूपच सपाटी आहे, त्याच्यामुळे इथं पाय घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर इथून माझी बायको वर आली. आता मी दुसऱ्या किल्ल्यावर जाऊन बघून येतो. हे बघा, तर आता आम्ही जोडीनं, ही आमची जोडी. खरी तुम्ही पण भेट द्या, जोडीनच द्या पण. तर मित्रांनो, तुम्हाला तर मी नक्षीकाम दाखवलं. मी काही एक्स्ट्रा नक्षीकाम करणार नाही, मी तेवढा कलाकार नाहीये. तर उतर कशी पण टचके पळायलेत, चटके बसायलेत म्हण की. उतर उतर उतर, माझा पाय पिक्चर टाक उडी. हे बघा, हे एवढीशी लोक, पहिली लोक एवढी मोठी होती, एवढ्या मोठ्या मोठ्या. आणि हा आपला किल्ला. तर आतापर्यंत